हाय फ्रेंड्स, पूनम टू व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी चालली आहे गावाकडे आमच्या कुलदेवीच्या दर्शनाला कवठे यमाईकडे। तर त्याचा व्लॉग मी बनवत आहे। आजचा विषय थोडासा वेगळा आहे। सुट्टी होती म्हणून मग असं आलं मनात की देवीच्या दर्शनाला जावं, म्हणून मग निघालो। मंदिरात प्रवेश करण्याला दोन प्रवेशद्वार आहेत। एक मंदिराच्या उजव्या साईडने आहे आणि एक मंदिराच्या समोरून। नवरात्रामध्ये खूप गर्दी असते इथे मंदिरात। आता आपण घंटी वाजत आहे मी। आमच्या आजीबाई होमकुंड। नवरात्रात इथे कंटिन्यू होम चालू असतो। आता आमचं दर्शन झालंय। मंदिराच्या एकदम गाभाऱ्यात जाऊन दर्शन भेटलं आम्हाला, पण आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे मोबाईल आतमध्ये नेता येत नाही। मंदिर परिसरात भरपूर सुविधा झाल्या आहेत, सोय केली आहे त्यांनी बसण्याची वगैरे। बसण्यासाठी बेंचेस टाकले आहेत, उन्हापासून संरक्षणासाठी छत टाकलेलं आहे। मंदिराच्या यमाई माता मंदिराच्या पाठीमागेच महादेवाचं मंदिर आहे छोटंसं। चला आता प्रदक्षिणा पूर्ण करूयात। मुलं कॉइन चिटकवण्याचा प्रयत्न करतात, पण कॉइन काही तिकडे चिकटत नाही। योगायोगानं आज सोमवार आहे, तर महादेवाचंही दर्शन झालं। हे महादेवाचं मंदिर जमिनी बसणं थोडंसं आतमध्ये आहे, पण दरवाजा बंद असल्यामुळे आतमध्ये जाता येत नाही। इथूनच दर्शन घेऊयात चला। ओम नमः शिवाय। कवठ्याची यमाई माता ही आमचं कुलदैवत आहे, ठुबे घराण्याचं। मंदिरातून उजव्या बाजूने बाहेर निघाल्यानंतर मंदिराच्या बाहेर आल्यावरती आपल्या डाव्या हाताला एक बारव आहे। ह्या बारवेत 12ही महिने पाणी असतं आणि ह्या पाण्यामध्ये हातपाय धुतल्यानंतर किंवा आंघोळ केल्यानंतर कुठल्याही प्रकारचा त्वचा रोग असेल तर बरा होतो, अशी मान्यता आहे पूर्वीपासनं।
कवठे यमा येथील देवीचे मंदिर हे गावापासून थोड्याशा अंतरावरती आहे. सध्या रोडचं काम चालू आहे. डांबराची बॅरेल रस्त्याला खडी टाकलेली आहे. तर ज्यावेळेस नेक्स्ट वेळेस कधी येणं होईल त्यावेळेस आय होप काम कम्प्लीट झालेलं असेल रस्त्याचं.